काय तुझं? हा, तुला काय वाटतं ही तुला वाचवणार आहे? तू वाचवणार आहे ना? बोल. चल. बघितलंच ना राघवा, आलेच हा असं म्हणून गेली आणि अजून आली नाही बघ. चिंकी पावभाजी खाऊन झोपली सुद्धा आणि आपण बसलो पावभाजी समोर. काय म्हणते की आपण खाऊन घेऊ, ती येईल मग खाईल ती. नाही एवढी मेहनत करून तिने बनवलंय, थोडा वेळ तिच्यासाठी आपण थांबलो तर काही हरकत आहे का? गेली कुठे ती? तीच गेली असणार. ती कुठे जाणार आहे? आणि न सांगता जाणाऱ्यातली नाहीये ती. अगो बाई, न सांगता जाणारातली नाहीये ती. त्या दिवशी कशी गेली वर्षाकडे न सांगता? आई एकदाच गेली होती ती, एकदाच फक्त, म्हणून काय सारखं सारखं जाणार आहे का? केवढा राग येतो ना तुला. तुला माहितीये का, तू ना सूट दिली तिला, सूट. त्यामुळे तिला कळत नाहीये, तिनं डोक्यावर बसली तुझ्या. तू तिच्याशी चांगलं वागतोस ना रे, म्हणून मग तिला ना वाटतं की आपण करतो ते सगळं बरोबर आहे, आपल्याला सगळं कळतंय. राघवा, मी तुला सांगते, हे बघ, तिला ना सांगून ठेव, घरात मी नसताना म्हणजे तू नसताना माझ्यावर म्हणजे आईवर विश्वास ठेवायचा ना. आईला सगळं सांगून जायचं, आई मी जाते असं, परवानगी आईची घ्यायची, तिला सांगून ठेव. आई काय काय? आईला समजव तू, आईलाच समजव. म्हणजे आईला काहीच कळत नाही, तिला सगळं कळतं. आता बघ ना, आता गेली ती पाटकरांकडे डबा घेऊन आणि तिथून गायब झाली. काय करायचं? एवढं बोलतेस ना, जरा विचार करून बोल. तू इतकं बोलतेस ती इथे नसताना, असं नको असायला की तिकडे कुठेतरी ती टेन्शन मध्ये असेल किंवा संकटात असेल. कळते तुला? आनंदी, भाऊजी, भाऊजी, वर्षा, तुला दया येत नाही का भाऊजी? आनंदी, आनंदी, काही करणे आज जा. भाऊजी, भाऊजी, दार पोलिसांना बोलू ना. राघव, आई, आनंदी इथे आली होती का? काय झालं? नाही, ती सांगून आली होती की तुमच्या घरी येणार आहे, पण बराच वेळ झाला ती अजून घरी परतलेली नाहीये. सोसायटीत पण बघितलं पण कुठेच नाहीये ती. पण अशी कुठे गेली पोर? ती आली होती इथे, ते पण ती अरे लगेच निघून गेली. तू तिला फोन केलास का? हा, नाही, मी मगासपासून तिला सतत फोन करतोय, फोन पण उचलत नाहीये ती. काय म्हणावं रे आता? नाही, ठीक आहे, आम्ही बघतो. हो, पण कळव रे मला. हा.
आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच, उद्याचं मरण खूप असह्य असेल. पण मी आता जाते घरी. हे जे काही बोलतील ना ते निमूटपणे ऐकून घेईन मी. पुन्हा मारलं बिरलं तर गुपचूप सहन करीन. पण आजची रात्र मी घरी नाही गेले ना तर हे खूप चिडतील. आनंदी सांग तिला, ती जर आता तिच्या घरी परत गेली ना तर आयुष्यभर मार खाईल. आज जर तिच्या निर्णयावरती ही ठाम राहिली नाही तर हिचा नवरा हिचा आदर कधीही करणार नाही, नुसती खिल्ली उडवेल हिची. सांग तिला आत्ता मन घट्ट कर आणि घराकडे चल म्हणा. वर्षाते भीती वाटतेय. खूप भीती वाटते. हे बघा, माझं नीट ऐका. भीतीपायी आज जर घरी परत गेलात ना तर पुन्हा तेच सहन करावं लागेल जे आतापर्यंत सहन केले. आज जर माघारी गेलात ना वर्षाताई तर पुन्हा कधीच आवाज उठवू शकणार नाही तुम्ही, कधीच नाही. ही माघारी जाणारी पावलं भाऊजींच्या अन्यायाला अजून बळ देतील. त्यांना सतत असं वाटत राहील की ही बाई रडेल पण पुन्हा अन्याय सहन करत राहील. ऐका माझं, ही चूक नका करू वर्षाताई. आणि कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. खरंच काळजी नका करू तुम्ही. आणि एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना वर्षाताई? वर्षाताई चला. आनंदी, पण आई रमाताई, आनंदी तू का आलीस इथे? वर्षाला आता तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. आणि तुम्हाला? हे बघ आनंदी, तू जा खाली. तिला असं एकटीला सोडू नकोस. तसं तर तुम्हाला पण एकटीला सोडायला नको. रमाताई काय झालंय? कुठे काय? खाली आईंवर अचानक चिडला. नाही म्हणजे आपण वर्षताईंना घेऊन आल्यानंतर आई आपल्याला वर्षताईंना समजून घेते ही तर अपेक्षा नक्कीच नव्हती तुम्हाला, हो ना रमाताई? मग काय झालंय नक्की? शांत व्हा. रमाताई शांत व्हा. एखादी जुनी आठवण ताजी झाली का? नाही असेल ही, पण तरी असं तुटून नका जाऊ तुम्ही. असं तुटून कसं चालेल बरं? आज तुम्ही होतात म्हणून मी वर्षाताईंना तिथून घेऊन आले आपल्या घरी. तुम्ही असं खचून कसं चालेल? खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहा. आता मला सगळ्यात जास्त गरज आहे तुमची. ए बाबा, आता तरी सांगणारस का आज तू आपल्या घरी का आलीये? बाळा, आज तुला ना
थोडासा त्रास होतोय. तिला बरं नाहीये? नाही नाही, बरं वाटतंय तिला, पण ते मग जेव्हा बरं नसतं तेव्हाच तर त्रास होतो. बाळा कसं आहे ना, आज तुला जो त्रास होतोय ना तो तुला नाही कळणार. मला नाही कळत आहे, पण तू सांगशील तर कळेल ना. बरं बरं चिंगी, चिंगी बाळा, मी सांगू तुला. आता तुझ्या शाळेत तुझे खूप मित्रमैत्रिणी आहेत, बरोबर? हो. पण कधी कधी ते मित्रमैत्रिणी तुला त्रास देतात, तुझ्याशी वाईट वागतात. मग तुला कसं वाटतं? त्रास होतो की नाही? तुला वाईट वाटतं खूप, हो की नाही? अच्छा, म्हणजे आज तुझे फ्रेंड तिच्यासोबत वाईट वागलेत. मग आतूने ना त्या फ्रेंडशी कट्टी घेतली पाहिजे. बाबा तुला माहितीये मी पण असंच करते. हो, पण तुझे मित्रमैत्रिणी कितीही वाईट वागले तरी तुझे बाबा तुझ्याशी कसं वागतात? छान वागतात ना? का? कारण तुला छान वाटावं, बरं वाटावं म्हणून तुझे लाड करतात. हो. हा मग हा, म्हणजे आतूला छान वाटायला हवं म्हणून आपण तिचे लाड करायचे. मला ना खूप त्रास होतो जेव्हा मला आनंदीवरून कोणी चिडवतं. तसंच आपल्या आतूला वाईट वाटायला नाही पाहिजे म्हणून आपण तिची काळजी करायची ना. हो. ए बाबा, हे टॉय मी आतूला देऊ नये का? म्हणजे तिला बरं वाटेल. ठीक आहे, थांब. ए बाबा, आतू आपल्याकडे आता कायमची राहणार आहे का? हा ठीक आहे, नंतर सांग. मी टॉय तर देऊन येते. तेव्हा मला वाटलं की रागात असेल, बाहेरचं काहीतरी टेन्शन असेल म्हणून झालं असेल. पण नंतर तो माणूस मला कळायला लागला. त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती सगळं कळायला लागलं मला. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा त्याला हवी असलेली गोष्ट जर त्याला मिळाली नाही ना तर तो अंगावर धावून यायचा, माझ्या ओरडायचा. त्याला बघितलं तरी थरथर कापायला व्हायचं, असं वाटायचं. आता पुढच्या क्षणाला सगळं संपलं. इतकी वर्ष झाली मी नाही, इतर कोणालाही तुला सांगा असं वाटलं नाही. सहन करत राहिलीस तू. आता मी सांगायचा प्रयत्न केला होता आईला, पण आपली आई कशी आहे माहितीये ना तुला. तिने माझ्या चुका काढल्या, मलाच धारेवर धरलं, दुर्लक्ष केलं माझ्या बोलण्याकडे. मग मला असं वाटलं की माझी आई जर माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये तर कोणाला सांगून काय उपयोग आहे. दादा मी इथे येते ना कारण मला हे घर आपलं वाटतं रे, बरं वाटतं मला इथे. दादा मी इथे येते ना कारण त्या घरात नाही राहत मला कळतंय की माझ्या इथे येण्याने तुम्हाला प्रॉब्लेम होत असणार. आणि आता तर तुझं लग्न पण झालंय दादा, तरी मी इथे येऊन बसते. कुठे जाणार मी? कोण आहे मला तुमच्याशिवाय? काही नाही झालंय ना, पण तरी दुखतच आहे ना. काय झालं होतं? खरं कारण सांगितलं ना मी यांना तर हे वर्ष त्यांच्या नवऱ्याला सोडणार नाही.
भाऊजी ऐक याच्या तर आनंदी, इतकं कसं काय लागलं सांगतेस ना? ते काही नाही, बोटं चिमटली गेली बस. आणि घरात एवढं सगळं चालू असताना हे महत्वाचं नाही वाटलं मला. अहो असू द्या. शांत बसशील जरा? ठीक आहे, त्याला काय करायचं ते करू दे. खरं तर मला राग येतोय, पण आता तू राघवच्या बहिणीसाठी इतकं सगळं केलंस, त्यांनी एवढं करायलाच पाहिजे. तसा माझा नवरा काळजी भाऊ आहे. ऐकलंस ना आनंदी? माझा नवरा. चिंगे, आतू सोबतच दिवसभर खेळायचंय की शाळेत पण जायचंय? मी तर कधीचीच रेडी आहे बाबा. हो की ना तू? हो दादा. ठीक आहे, तयार आहेस? बॅग कुठे तुझी? बॅग तयार आहे ना? ओके. एवढी शांतता कशी? आई कुठे? आई ते ज्येष्ठ नागरिकांचा योगा क्लास असतो ना, हा तिथे चौकशी करायला गेले. स्वतःसाठी? हा. काय संबंध? आई येते, ती शरीराला अजिबात त्रास करून घेणार नाही, शरीराच्या भल्यासाठी का होईना. सोसायटीत जर का कळलं तर सोसायटीत लोक म्हणतील कारण एक काकूंनी योगा क्लास जॉईन केलाय. कलियुग आलाय. ताई चहा घेणार? नाही, हे छान आहे, मी हेच खाते. गुणाचा जावई माझा. ये लो भैया साहेब, 20 रुपया. 20 रुपया? आई सुट्टे आहे ना माझ्याकडे, आहे माझ्याकडे. ₹20 ना? हाँ देते हैं. मेरा जावई है, हाँ? गुणकारी जावई है. जब भी आएगा चाय पिलाएगा ना उसको, हाँ. और जो है ना वो खाते में लिख लेने का. हाँ, मैं देंगा पैसा. या. तेवढं फोनचं. करतो. हाँ? या बसा. काय हे? अरे स्वतःला जरा असं तरुण वाटावं म्हणून मी आपला गॉगल बिगल घातला. कसा दिसतोय? निघालास का तू ऑफिसला? नाही, मी निघालोच आहे, पण तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? मी आपलं ते योगा क्लास बराच मनावर घेतलेला दिसतोय. योगा कोण करतोय? तू योगा क्लासची चौकशी करायला गेली होतीस ना? हा हो, गेलेले. मग ते कोण होते? कोणासोबत बोलत होतीस तू? ते गुरुजी होते ते योगाचे. मला म्हणाले तुम्हाला सोडू का? म्हटलं सोडा, चांगलेत. मग उद्यापासून जॉईन करणार? छे नाही रे, मी नाही जाणार. सगळे म्हातारे भरले तिथे.
कोणाला पाठ दुखी तर कोणाला गुडघे दुखी. मला आहे गुडघे दुखी, पण मी म्हातारी आहे का? चे मी नाही जाणार. मी उद्यापासून डान्स क्लासला जाईन म्हणते. चल येते मी, तुझा. आई 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 काय एक ऐकशील माझं? आता काय आलं? वर्षाच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामुळे ती खूप खचली आता. आपण तिला समजून घेतलं पाहिजे, तिला आधार दिला पाहिजे, हो की नाही? बर, म्हणजे मग मी काय करायचं? फार काही नाही, फक्त तिच्याशी नीट वाग. मी काय वाईट वागली तिच्याशी? तुम्ही तिला घरात ठेवलं, मी म्हटलं का तिला घराबाहेर जा म्हणून? राहते ना ती, झालं. हेच 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 जरा बदल. म्हणजे वर्षाचं सगळं नीट व्हायला हवंय ना? होणार, सगळं नीट होणार. आज संध्याकाळपर्यंत सगळं सुरळीत होतं की नाही बघ. पकडले गेले ना, वहीच्या मागच्या पानावर फ्लेम्स करायचे ना मी. काय केलं होतं? आनंदी तुला फ्लेम्स नाही माहिती? काय ग आनंदी तू, हे बघ मी सांगते. मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचं आणि मग ना ठराविक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. त्यानंतर कळतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज, वगैरे वगैरे वगैरे. तुला माहितीये का, मधल्या सुट्टीत माझ्या बेंच समोर रांग असायची, रांग. पण तसं व्हायचं का वर्षात? आता मोठं झाल्यावर कोणाचं काय झालं, कोण कुठे गेलं काय माहिती. हा, पण मागे एकदा एक मित्र भेटला होता. त्याला मी ठणकावून सांगितलं होतं तुझं लव्ह मॅरेजच होणार म्हणून. त्याने ते इतकं मनावर घेतलं की 1 नाही 2 नाही 12 मुलींना प्रपोज केलं होतं त्यांनी. झालं का त्यांचं लग्न? नाही ग, त्याच्या बाबतीत ना थोडा अंदाज चुकला माझा. लव्ह मॅरेज सोड, अजूनही मॅरेज ब्युरो मध्ये फिरतो स्वतःचे फोटो घेऊन. वर्षाताई, अशाच हसत राहा. छान वाटतं तुम्हाला असं बघून. पण आनंदी, मला ना कीव येते ग त्याची. पण माझी तरी काय चूक आहे? आता तूच सांग, 15 वर्षाचं असताना जर कुणाचे केस पांढरे झाले असतील तर त्यांनी लव्ह मॅरेजची अपेक्षा करणं योग्य आहे का? हा? वर्षाताई, वर्षाताई, वर्षाताई दार उघडा बरं. काय झालं? माझ्याशी बोला बाहेर येऊन. असं आत नका बसू. वर्षाताई. आनंदी, राघवला फोन करूया का? हा, कर फोन. नाही नाही नाही, नको. नाही, राघवला खूप टेन्शन येईल. तू तिला सांग की राघव आलाय म्हणून. वर्षाताई, हे आलेत. आपण यांना सांगूयात का? आणि तुमचा भाऊ आहे ना तुमच्या पाठीशी, मग कशाला घाबरताय तुम्ही? बाहेर या बरं वर्षाताई. वर्षा, वर्षाताई. आनंदी, काय करू? तिला बहुतेक कळलंय तू खोटं बोलतेस ते. ऐक, तिला असं सांग की तू बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक घोटही घेणार नाही. सांग. वर्षाताई, हे बघा, तुम्ही जर बाहेर नाही आलात ना तर मी पाणी पिणार नाही. उपाशी राहणार मी कुणाशीही बोलणार नाही. हे सगळं माझ्यामुळे झालंय ना वर्षाताई. ठीक आहे, मग मला शिक्षा मिळायला हवी. तुम्ही बाहेर या वर्षाताई, बाहेर या. मग ते आपलं पोटचं मूल का असेल. म्हणजे मी माझ्या मुलीला परक मानते असं म्हणायचं तुला? हो, परकच केलं. तुम्ही असे खाऊचे डबे आतमध्ये लपवून ठेवतात का? तर ते केवळ आपल्यालाच पाहिजे, ते दुसऱ्यांनी खाऊ नये. पण त्यांना जर आपलं समजलं ना तर असा त्रास होत नाही. सांग त्यांना हे सगळं. आई, हे बघा, एक खूप साधी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या खाऊचा डब्बा खोलीत लपवून ठेवता का? कारण कोणी खायला नको म्हणून. पण आपल्या माणसांना ह्या गोष्टी देताना आनंद वाटला पाहिजे ना. पण यासाठी त्यांना आपलं मानलं गेलं पाहिजे.
वर्षाताईंच्या आयुष्यातली वाईट गोष्ट घडून गेली आहे. ह्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं? ह्यानंतर वर्षाताईंचं सगळं चांगलं होणार आहे आई. तुम्ही काळजी करू नका. अगदी त्यांनी आता ठरवलं ना की मी त्या घरात परत नाही जाणार, ह्याच घरी राहणार, तरी अख्खं आयुष्य पडलंय त्यांच्या समोर. पण तुम्ही त्या अंथरुणाला खेळेपर्यंत का गेलात ताई? ही वाईट वेळ गेली तर त्यांच्या आयुष्यात आनंद येईल असा विचार का नाही करत ते तुम्ही? वर्षाताईंच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार, खरंच. पण ह्या वाईट काळात आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं नाही का वाटतं ते तुम्हाला? काय उभं राहणार हिच्या सोबत? तू सांगतेस म्हणून ती ऐकते. डोळ्यात भीती बघ तिच्या. आई, मला भीती वाटत होती, पण आता नाही वाटत आहे. माझं भविष्य त्याच घरात त्याच माणसाबरोबर आहे असं जर मी एक्सेप्ट केलं ना, तर माझं भविष्य घाणच असणार आहे. त्याच नालायक माणसाबरोबर मला माझं आयुष्य काढावं लागेल जे मला नाही काढायचे. आणि हे मी तुलाच नाही, त्याला सुद्धा सांगण्याची हिंमत ठेवते. वर्षा कर्णिक नाव सांगणार नाही. हो हो कर्णिक, तुझ्या बरोबर तुझ्या नावालाही सोडलंय मी. आता जा, काय करायचं ते कर. चल, ठेव फोन. आनंदी, खूप हलकं वाटतंय मला. इतके दिवस मनात साठवून ठेवलेलं ते बाहेर पडलं. खूप मोकळं वाटतंय. आता पुन्हा नव्याने आयुष्य जगायचं ठरवलंय मी. वर्षा, दादा, मला नाही जायचं परत. मला नकोय ते रोजचं मरण. मला आयुष्य जगायचंय. वर्षा, तू ठरवलंयस ना, मग आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बाकी सगळ्या गोष्टी मी बघेन. खरं तर मला तुझ्यावर कुठलाच निर्णय लादायचा नव्हता, म्हणून मी शांत होतो इतके दिवस. कारण हा तुझा निर्णय वर्षा. हा निर्णय तू स्वतः घेणं गरजेचं होतं. आता अजिबात काळजी करायची नाही, कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. तुझा हा दादा कायम तुझ्या पाठीशी उभा असणार आहे, हे ध्यानात ठेव. बहीण भावाच्या गप्पा झाल्या? वर्षाते, चला झोपायला. या. आई, ते काय? माझ्याकडे नको बघूस. ठीक आहे. आनंदी, हा, म्हटलं थंड कॉफी पण प्यायला आवडते की काय?
आणू कॉफी? नाही नाही ठीक आहे, फाईन. मग हे ठेवून येते. एकशे अठ्ठ्याऐंशी, 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 एकशे अठ्ठ्याऐंशी. पाय माझे, मी कुठं झोपू? मी कुठे झोपू? हे सगळं ना आनंदीमुळे होतंय. येऊ दे आता तिला बाहेर. बघतेस तिला, मी पण रमा आहे रमा, सोडणार नाही अशीच. झाली झोप? झाली का झोप? काय ग आनंदी, तुला विचारते मी. एरवी तसं काही 5:30 वाजता उठतेस ना, आज का 7 वाजले? आणि राघव का आतमध्ये झोपला होता? सांग ना, मी काय विचारते तुला. राघव का आतमध्ये होता? मी तुझ्याशी बोलतेय. मी ठीक आहे, नाही बोलायचं तुला, हरकत नाही. मी पण रमा आहे रमा, सोडणार नाही अशीच. आज रात्रीपासून ना मी झोपणारच नाही, जागीच राहणार आहे मी. मला माहितीये मी झोपल्यानंतर तू काहीतरी करतेस. की बाय माझे रमाताई, अहो आम्ही फक्त वर्षाताईंबद्दल बोलत होतो आणि बोलता बोलता झोप लागली, एवढंच. राघवला कळत नव्हतं का आपल्याला झोप येते ते? अहो लागला हो चुकून डोळा. मग तू उठवायचं, सांगायचंच त्याला. तर झोपलेल्या माणसाला कसं काय उठवायचं तुम्ही सांगा बरं. आणि रमाताई, तुम्ही ना विनाकारण जास्त विचार करताय. विचार करते म्हणजे मला विचार करायला लागावा असं काहीतरी घडलंय ना? नाही घडलंय. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण मी जे सांगतेय तेच खरंय. आणि झोपले हे खोलीत, तर आता लग्न झालंय ना आमचं, आमच्या दोघांची खोली येते. मग काय झालं झोपले तर. पण तरी तुम्ही जे समजताय तसं काही नाहीये, गैरसमज आहे तुमचा. आई उठला, चहा झालाय, बसा चहा देते. राघव अंथरुणाच्या घड्या घालतोय खोलीत. कळलं, आता खोलीत झोपायला यायला लागलाय म्हणायचं. वर्षा, काय ग? दादा, ते बोल बोल.
नाही काही नाही. काही नाही? ठीक आहे. नक्की काही नाही ना? अगं बोल, काय बोलायचं बोल. संकोच काय करतेस तू? बोल. दादा म्हणजे ऍक्च्युली मला ते बोल बोल. काय? मला काय? थोडेसे पैसे हवे होते, काहीतरी घ्यायचे. नाही मिळणार पैसे. अहो काय अहो? तू का मध्ये पडतेस? बहीण भावांचं बोलणं चालू आहे ना. तिला पैसे नाही मिळणार. बरं ठीक आहे ठीक आहे. मला नकोय पैसे, पण तू आनंदीला रागवू नकोस प्लीज. काय झालं? आईने कौतुक केलं त्याचं वाईट वाटलं का? एकूण 6 वर्षात पहिल्यांदा त्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलले आहेत. गेली 6 वर्ष मी धडपडतोय. काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांना माझ्याबद्दल चांगलं वाटावं, त्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलावं. पण माझा कुठलाही निर्णय, मग तो चिंगीच्या बाबतीत असेल, चिंगीला शाळेत घालण्यापासून ते अगदी तुझ्याशी लग्न करण्यापर्यंत, माझा प्रत्येक निर्णय त्यांना चुकीचाच वाटत राहिला. बाबा कधीच कुठे उघडपणे मला बोलले नाहीत, पण रामाच्या जाण्याला ते कुठेतरी मलाच दोषी धरतात. रमा गेल्यानंतर कित्येक दिवस त्यांनी माझं तोंड सुद्धा पाहिलं नाही. मी सुद्धा रमा गेल्यानंतर माझ्या त्या दुःखाला कवटाळून बसलो आणि ह्यांच्या दुःखाकडे मी दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा मी ह्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. रमाशी लग्न करते वेळी मी त्यांना कधीच आवडलं नव्हतं, पण मी खूप प्रयत्न करत होतो चांगला जावई होण्याचा. मी त्यासाठी खूप कष्टही घेतले होते. त्यानंतर ही माझी जोडलेली माणसं एक एक करून तुटत गेली. आज जे माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या ना, हे खरं तर अपेक्षाच मी गमावून बसलो होतो. पण झालं सगळं तुझ्यामुळे. तू वर्षाचं दुःख समजून घेतलंस आणि आई क्रेडिट मात्र मला देत आहे. यू मेक मी अ बेटर पर्सन. थँक्यू. खरं तर मी केलं काय, तुम्ही केलं काय, सारखंच आहे ना. पण आता या सगळ्यातनं वर्षाताईंना बाहेर काढणं जास्त महत्वाचं. चिंगी, तू लहान असताना डान्स करायची छान गणपतीमध्ये. हो आत्तू, मला बघायचंय तुझा डान्स. ए नाही ग, तुझा बाबा काही सांगतो चिंगी. चिंगी, बाबा कधी पण खरंच बोलतो की नाही? कमान आत्तू. अगं उठा उठा वर्षाताई, उठा 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 वर्षाताई. ये. अगं ते महत्वाचं आहे.
झालं? तू झोपली नव्हतीस? नाही, खरं तर झोप नव्हती येत मला. जागीच आहे मी तशी. गुड. तुम्ही नाही झोपलात? नाही. का? काय झालं? वर्षा म्हणते मी सोफ्यावर झोपते. बर, ठीक आहे, मी खाली झोपतो. पण मग ते वर्षाचं म्हणणं आहे की मला एकटं झोपायचंय असं काय ते. तर म्हटलं मी आजची रात्र इथे झोपू का? की पाय माझे, स्वतःच्या घरात स्वतःच्या खोलीत झोपायला संकोच कसला करताय तुम्ही? झोपा ना निवांत. झोपा. तुम्ही काय विचार करताय माहितीये मला. नाही, विचार नाही. पण बघा, दोन माणसं एक घर भाड्याने घेऊन एकत्र राहतात की नाही? मग आपण इथे एकत्र राहिलो तर काय फरक पडतोय? आनंदी, असं नको बोलूस. नाही, हे घर काय भाड्याचं नाहीये. हे बघ, या घरावर जितका माझा अधिकार आहे तुझाही तितकाच अधिकार आहे. आपलं घर आहे हे, है ना? आणि तुला एखादी गोष्ट म्हणजे कसं ते तुझं म्हणणं चुकीचं नाही, अगदी चुकीचं नाही. म्हणजे तसं नाहीये. प्रॉब्लेम तो नाहीये. तू माझ्यासाठी कोण आहेस, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आनंदी, या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर तुझा अधिकार आहे. आपलं लग्न झालंय, माझ्या घराला तू घर पण दिलंयस, माझ्या माणसांची काळजी घेतेस तू. पण आपल्या नात्याला काय ना देऊ मला नाही कळत आहे. काय झालं आनंदी? अहो, एक शब्दही बोलू नका आता. हे बघा, मला माहितीये तुमच्या डोक्यात खूप विचार चालू आहेत. आता जे काही काम असेल ना ते उद्या करा. आता निवांत झोपा. अगं परत हे बघा, माणसाला आरामाची पण गरज असते. झोपा. किती छान दिसताय बरं तुम्ही आता. नाहीतर सकाळी सकाळी चेहऱ्यावर आठ्या असतात तुमच्या. आनंदी, आता तिशी उलटली माझी. आठ्या दिसणारच ना? नाही नाही, वयानुसार पडलेल्या आठ्या नाहीयेत त्या. असं वाटतं की अख्ख्या जगाची काळजी तुम्हाला आहे, तुमच्या डोक्यावर आहे, म्हणून असतात त्या आठ्या. ती काळजी, ते टेन्शन सगळं शेअर करायला तर तू आलीस ना. हो. हसतात काय, खिदळतात काय? कोणाला कसलं काही पडलेलं नाहीये, कसलं सोयरसुतक नाहीये. चहा मिळणार आहे का मला आज? आले आले आलेच आहे. पार्सल कसं आलं नाही अजून? अजून फुलं पाठवली नाही जावे बापूने. पैसे तर दिले, फुलं आली असती तर आता जेवढी खिदळते ना वर्षा, त्याच्या डबल खिदळली असती. शिवाय का पाठवली नसतील? फोन करते मी.
कोण? मी बोलते जावई बापू. आवाज नाही ओळखलात का माझा? अरे काय झालं आवाजाला? नाही का काय हे त्रास होतोय? नाही, असं का विचारता? नाही तुमचा वेगळा आला ना आवाज म्हणून विचारलं. हो का? मला वाटलं तुमचा आवाज वेगळा येतोय. बरं ते मर्दे, मी काय म्हणते जावई बापू, ती फुलं नाही पाठवली तुम्ही अजून? नाही, मी पैसे दिलेत ना तुम्हाला, तर वाट बघते फुलांची, अजून पोहोचली नाहीयेत. नाही ते झाडावर नाही उगवले ना अजून. काय? नाही गंमत केली. दिली आहे, ऑर्डर दिली आहे. ते ह्याला उठू देत ना फुलवाल्याला, तो उठला की पोचवेल फुलं. तुम्ही मला एखादं काम सांगितलं मी केलं नाही असं होईल कसं असं. तुम्ही नका काळजी करू, फुलं पोचतील. बर, मी थोडं हे ह्याचं ते कामात आहे, थोड्या वेळाने करतो. हा ठेवा ठेवा. इजड लागले म्हातारीला, इजड लागले. फुलं 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 फुलं. या सासूबाई, फुलाची घ्या फुलाची. सांगितलंय म्हणजे पाठवतील. येतील. आई ग, अगं माझे गुडघे दुखले ग, कोणीतरी दरवाजा उघडा. नको उघडते मीच. काही राहिलंच ना तर राघवकडे मी देते पाठवून. हिला पाठवलं असतं पण ही घोळ घालेल, नकोच. हा तुला सांभाळावं लागेल सोन्या. जा सोना जा. राघवा बघ कसा संसार करते माझी पोरती. आता कुणाला तक्रारीला जागा ठेवणार नाही माझा राजा. कोण सोनू? हा जा सोना, जा 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 पिल्लू माझं, शान आहे माझं पिल्लू. चला 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 चला, उठा 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 उठा. चला हे घे, हे बॅग घे, बॅग घे, बॅग घे, घे बॅग घे. कपडे तू थांब. चल 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 लवकर. आई मला नाही जायचंय ग, नाही जायचंय. रेडी आहेस का तू? एवढं जावई बापू करताय तुझ्यासाठी, तुला काहीच नाही? फुलं बिलं पाठवली काहीच वाटत नाही तुला? वर तोंड करून नाही जायचं म्हणतेस? ए बाबा, आज तू का रडते? चिंगी बाळा, आत खोलीत जाऊन बस बरं तू. नाही, मी नाही जाणार आत. ए सांग ना बाबा, काय झालंय? ही बॅग का आणली आत्तूची? आत्तू घरी चाललीये? नाही हो राजा, आता तू घरी चाललीये तिच्या. हा आई नाही, मला नाही जायचंय. तू गप्पा बस. हे बघ, आम्ही तुला जन्मभर पुरणारे नाही आहोत. काय बोलतेस तू? नाही, काय चुकीचं बोलते ती, बरोबर बोलते. हे असं सॉरी बोलणं, फुलं पाठवणं, हे केलेल्या चुकांवर पांघरून घालणंच आहे. वर्षा तिकडे गेल्यानंतर पुन्हा तो तसा वागणारच नाही याची गॅरंटी काय? वर्षा, तू परत न जाण्याचा निर्णय घेतलायस ना, मग आता कुठल्याही प्रेशर खाली येऊ नकोस. वर्षाताई, निर्णय शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे. वर्षा, मी सांगते तेच ऐकायचं. वर्षा, तुला काय वाटतं बाळा? बरोबर आहे वर्षा, तुझ्या मनाला जे पटतं ना तेच करतो.
तुला आवडली आहे तिला. जाईल बहुतेक. म्हटलं ना राघवा, माझी लेक माझं म्हणणं कधीच डावलणार नाही. आज्ञेत आहे माझ्या ती. चिंगी, बाबा अगदी बरोबर बोलतात. हे बघ, कोणाचाच राग मनात ठेवायचा नसतो, पण जेव्हा एखादी तुझी मैत्रीण किंवा मित्र तुला सॉरी म्हणतो त्यावेळी आपण हे बघायचं की तो खरंच मनापासून तुला सॉरी म्हणतोय का. कारण काय होतं, तू त्याला माफ करणार बरोबर, त्याच्यानंतर तो तुला पुन्हा त्रास देणार. यामुळे काय होणार, तुला त्रास होणार, तुला वाईट वाटणार. म्हणजे आपला मित्र, आपली मैत्रीण आपल्याला सॉरी म्हणते, हा, आपली खूप काळजी असं दाखवते आणि मग पुन्हा त्रास देते. हे चुकीचं आहे की नाही? हो, फ्रेंड्सनी खरं खरं सॉरी म्हणायला हवं ना. अशा वेळी त्यांच्या सॉरीपेक्षा आपण स्वतःला आधी सुरक्षित करायचं. आपल्याला त्रास होणार नाही याची आधी काळजी घ्यायची. हा, मला नाही कळत आहे. हे बघ, एक वाघ आहे, तो तुझा मित्र आहे. तुमची खूप चांगली मैत्री आहे. तुमची आधी चांगली मैत्री असते आणि मग अचानक तो तुला त्रास देतो, मोठ्याने डरकाळी फोडतो, तू आवाजाने घाबरते, तुला भीती वाटते, त्याचा त्रास होतो. हा, मग तो तुला सॉरी म्हणतो, तू त्याला माफही करतेस. मग तो परत तुला त्रास देतो. एके दिवशी तर तो तुला म्हणतो की ए चिंगी, मला ना थोडी भूक लागलीये, मी तुला आता खातो, नंतर सॉरी म्हणतो. तुला चालेल का? मला तर त्याची फ्रेंडशिप नकोच. चिंगी बाळा, कधी कधी स्वतःला जास्त महत्व द्यावं लागतं, स्वतःची काळजी घ्यावी लागते, स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं. मग समोरचं आपल्याशी नातं ठेव ना ठेव, पण आपली काळजी आपल्याला घ्यावी लागते बाळा. हो, आता मी स्ट्रॉंग बनणार आणि स्वतःला प्रोटेक्ट करणार. ये, आमची चिंगी हुशार. कम्फर्टेबल? के पाय माझे, हे कोणी मागवलं? मी तर नाही मागवलं. मग हे आपल्याला का दिलं? नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी ऑर्डर असेल, मी सांगतो त्यांना. काय वर्षा मॅडम, किती दिवसांनी आलात आज? हो, अहो दिवसांनी नाही, वर्षानेच म्हणा. ए बाबा, हे आतुला ओळखतात. अगं तुझ्या आतुला ना आम्ही सगळेच ओळखतो. मॅडम, तुमच्यामुळेच ना माझ्या मुलाची 10वी झाली. बरं बरं, ठीक आहे दादा, आपली नेहमीची ऑर्डर येऊ द्या. तीच बनते, आणतो आता. हा, हे घ्या आनंदी, घे. हे एवढे सगळे पदार्थ, ही तुमची रोजची ऑर्डर आहे? हो, इथे सांगते सांगते. आमच्या 3-4 मैत्रिणींचा ना ग्रुप होता. आम्ही नेहमी इथे यायचो, खूप मजा करायचो. एकदा काय झालं माहितीये, 11,000ची उधारी झाली. आणि त्याच वेळेला या दादांच्या मुलाची ऍडमिशन होती एका चांगल्या स्कूलमध्ये. ते म्हणाले मला पैशांची गरज आहे. मी म्हटलं काळजी करू नका, मी करते काहीतरी. ए तू पुढे सांग ना. आणि मग मी दादाकडून कॉलेजच्या स्पेशल प्रोजेक्ट साठी 11,000 रुपये घेतले होते आणि यांना देऊन टाकले. त्यामुळे यांच्या मुलाची ऍडमिशन झाली. 11,000चं बिल आणि माझ्याकडून तू स्पेशल प्रोजेक्ट सांगून पैसे काढलेस. ए बाबा, माझ्या शाळेत पण एक स्पेशल प्रोजेक्ट आहे. हा, चुप, तू अजून खूप लहान आहेस हे सगळं करायला. मॅडम, तुमचं पार्सल. थँक्यू. पार्सल? आईसाठी, नाही तर फुगून बसेल ना.
दादा 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 फिरायला गेला होता बाहेर. मी घरीच होतो तिच्या आठवणीत. खरं तर ही गेल्यापासून घरातला प्रत्येक क्षण मला जाणीव करून देत होता की वर्षा माझ्या बरोबर नाहीये. म्हणून मग आलो इथे. हो ना सासूबाई? हो अरे मी त्यांना हात जोडून सांगत होते की नका थांबू नका थांबू. वर्षा काही तुमच्यासोबत यायला तयार होणार नाही, म्हणजे तिला यायचंच नाही. तर मला काय म्हणतात, नाही वर्षा माझ्याशिवाय जगूच शकत नाही, मी थांबणार, मी घेऊन जाणार तिला. आनंदी खोटं बोलतात या. मी म्हटलं बघा बाई आता तुमचा संसार आहे, बघा तुम्ही दोघा जणांनी काय करायचं ते ठरवा. आम्ही कोण मध्ये पडणार नाही का? शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचा आहे. वर्षा माझी चूक झाली, मला माफ कर. हात जोडतायत ते बघ ना, हात जोडतायत. तू गेल्यापासून आपलं घर मला खायला उठलंय. नको ना मला सोडून जाऊस प्लीज. तू अशी गेली तर माझ्या संसाराला किंमत काय ग? तू सांग ना मी काय करू, सांग ना. मी ओरडलो तुला, तू ओरड, मला हवाय ओरड तू प्लीज. मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिलाय, तू खूप सहन केलंयस. माझ्यामुळे तुलाच नाही, तुझ्या सगळ्या घरच्यांनाच खूप त्रास झाला आणि म्हणून मी इथे आलोय. दादा त्या दिवशी तुम्ही घरी आलात, तुम्ही एवढं मला समजायला आलात, पण मी सॉरी. वहिनी, वर्षाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. त्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली. सो प्लीज माफ करा मला. आई, माझ्यामुळे तुझ्या मुलीला खूप त्रास झालाय. आय एम सॉरी. आणि नुसतं फूल आणि चिठ्ठी पाठवून प्रायश्चित्त करता येत नाही म्हणून मी स्वतः आलो. जा सोन्या, जा 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 मग जा 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 जा. नाही, मला एकटीला नाही जायचंय. वर्षा एकदा बोलून घे ना ग बाई. राघवा एकदा बोलू दे ना एकमेकांना. हा मग तुझा जो काही निर्णय असेल, जो काही वर्षाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे. पण बोलून जर गोष्टी मिटत असतील, समजून सांगत असतील एकमेकांना, तर काय हरकत आहे? कशाला ताणून धरायचं असं मला वाटतं. बघा बाबा, हा आनंदी, हे बा तू तरी समजून सांग ना. तुझं ऐकेल ग राजा. नाही आनंदी. बोलतील वर्षाताई, बोलतील तुमच्याशी. आनंदी पण आत नाही, इथेच. आम्ही आत जातो. अहो आई, चालेल ना ग राजा, इथे बोला, कुठेही बोला, पण बोला. काय जावई बापू, बोलणं महत्वाचं आहे ना. हा आता आपली कशाला अडचण नवरा बायको मध्ये. चला चला चल. हा हैवान आहे हैवान. चल किचन मध्ये जाऊन ऐकूया काय बोलतोय ते. कळायला नको का आपल्याला?
अहो हळू. तुझ्या हाताला काय झालं? काही नाही. इतकं कसं काय लागलं सांगतेस ना? ते काही नाही, बोट चिमटली गेली बस. वर्षाताई शांत व्हा. शांत व्हा बरं. घाबरू नका वर्षाताई, ते गेले आता. खरं तर आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला एकटीला सोडायला नको होतं. आम्हाला वाटलं तुमच्याशी बोलायला आलेत, भांडण मिटवायला आलेत. हो ठीक आहे ठीक आहे. अशी माणसं खरंच कधी सुधारणार नाही. पण आता काळजी नका करू. तुमचे भाऊ आहेत ना तुमच्या सोबत. हा मी आहे तुमच्या सोबत. आम्ही आहोत वर्षाताई तुमच्या सोबत. बस रडायचं. मला माफ करशील? अगं कुठल्या आईला वाटतं ना आपल्या मुलीचा संसार मोडावा. मलाही नव्हतं वाटत, म्हणून मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो ते जोडण्याचा. म्हणून त्या हैवानासमोर हात पसरले, पदर पसरला, भीक मागितली. मी म्हणून मागितली, तुझ्यासाठी मागितली सोन्या. मला काय माहित होतं एवढ्या विश्वासाने मी त्याच्या हातात तुझा हात दिला. तोच माणूस तुझ्या अंगावर हात उगारेल नव्हतं का मला माहिती. माझं चुकलं बाळा. आम्ही असताना जर तो तुझ्या अंगावर हात उगारतो, नसताना त्याने तुला किती मारलं असेल. खूप लागलं का ग? खूप लागलं राजा. खूप 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 लागलं का माझ्या पिल्लाला? खूप खूप लागलं. मला माफ करशील? मला एकदा मला म्हण, मी आई तुला माफ केलं, एकदा म्हणशील का ग? कसं करणार मला सांग वर्षा? कामात असतील अगं. आणि बाबांनी एवढं सगळं सामान आणून दिलंय की नाही, मग करूयात ना आपण याच्यात काहीतरी. आणि सॉक्सची पण व्यवस्था करूयात आपण. हे बघ आनंदी, काही चुकलं ना तर माझं गिफ्ट जाईल. नाही नाही, काहीतरी पर्याय असेलच ना. आई, अहो मला सांगायचं ना, मी आणून दिला असता चहा. असू दे ग बाई, 2 पावलं तर जायचं होतं, काय त्यात मोठं. मी काय म्हणते, वर्षाला पण घ्या तुमच्यात. हा रमेल जरा, उगाच तिला एकटं पण नको ना वाटायला. वर्षाताई, वर्षाताई, आतू
लवकर बाहेर ये आत्तू. काय ग? हे बघा आम्ही काय करतोय, नाताळची तयारी. आणि आता चिंगीने सांगितलं ते स्टॉकिंग्स. तू सॉक्स म्हण चालेल. ते सॉक्स लावायचं म्हणे दारावर, त्यात भेट वस्तू देतो आपल्याला नाताळ बाबा. तुम्ही पण लावा ना तुमच्या सॉक्स. पण आनंदी, सॉक्स लावायचेच कुठून? आणलेच नाहीयेत बाबांनी. हो ना. चिंगी थांबा, आलेच मी.